आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 राजकीय बातम्या। ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण नको, चेहरा ठरवा आणि मग पुढे चला, जागेवरून मारामारी करू नका, उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव। अजितदादांनी सरड्यासारखा रंग बदलला, अचानक पिंक झाले, आता हा पिंक सरडा बारामती सोडतोय। संजय राऊतांकडून अजित पवारांचा सरडा असा उल्लेख। लाडकी बहीण योजनेचे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, कोण मायचा लाल असं बोलत असेल तर जीभ हासडून काढेन, रवी राणा आणि महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांची तंबी। बारामतीमध्ये अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार, पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार, सूत्रांची माहिती। तर बारामतीमधून लढण्यास रस नसल्याचं अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। बहिणींचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही, निरागस बहीण भावाच्या नात्याला किंमत लावायचं काम सरकारने केलंय, 1500 रुपयाला हे नातं विकाऊ नाही, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल। महाराष्ट्र संकटात, चित्र बदलण्यासाठी सत्ता बदल गरजेचा, देशावरील संकट देखील अजून निवळलेलं नाही, शरद पवारांचा मोदी यांच्यासह राज्य सरकारवर हल्लाबोल। मिंधेंचं खरं रूप गद्दार, विधानसभेमध्ये तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, वक्फ बोर्डवर बिल आणलं तर केंद्रामध्ये आरक्षणावरचं बिल आणा, आम्ही पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। माहितीमध्ये अजित पवार गटाची 80 ते 90 जागांवर लढण्याची तयारी, पक्षानं गोळा केलेल्या मतदारसंघाच्या अहवालासह संभाव्य उमेदवारांवर बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती।